लोकमान्यांनी आता किती वर्ष झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवली तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात। किमान 100 वर्ष तर होऊन गेलीत, पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाहीये। या सर्व काळामध्ये अनेक संकट आली, त्यातली काही नैसर्गिक होती, काही सरकारी पण आहेत। विशेषतः कोरोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता। कोरोना जर का नसता तर काय झालं असतं? मी मुख्यमंत्री होतो, तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते। तसं पाहिलं तर आपण गेले 5-6 वर्षानंतर भेटतोय। यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो, आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी 2010 साली मला आठवतंय डेंगी आणि मलेरियाचं थैमान होतं। आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं काय करायला नको या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं। आणि मला आठवतंय ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो, माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते। मला म्हणाले, उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळ्या सापडल्यात। म्हटलं आता बोंबला, आता घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का याची वाट बघत होतो, पण सुदैवाने तसं झालं नाही। एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही। नुसता जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा? जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच। उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच, पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपत आलो। आता विनोद, तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना। आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये। हे दुसरं करू काय शकतात पळवीखेरीज? पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी। निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही। निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे।